कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी उद्रेक, दोषींवरती कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जोरदार निदर्शने। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कळंबवाडी येथून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे। कळंबवाडी येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावरती बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मात्र आता या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झाली नसल्याचा आरोप करत आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। या प्रकरणी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केलाय। यापूर्वी सुद्धा संबंधित प्रशासकीय कार्यालयात याविषयी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु तक्रार देऊनही प्रशासनाने यावरती अपेक्षित कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप आता आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवरती कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आंदोलकांनी केवळ डॉक्टरांवरच नव्हे तर गर्भातील मुलीची हत्या करण्यास संमती देणाऱ्या संबंधित आई-वडिलांवरती सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे अतिशय वाईट जी कामं चालू आहेत ते म्हणजे मुलगीची हत्या करणे, लहान मुलाची हत्या करणे, हे काम इथं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या डॉक्टर लोकांची कामं चालू आहे। तर डॉक्टर गायकवाड डॉक्टर म्हणून त्यांनी जे मृण हत्या केली, त्या मृण हत्येच्या विरोधात आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या या ठिकाणी, अधिकारी साहेबांच्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। पण कोणत्याही प्रकारची आतापर्यंत मला वाटते जवळजवळ एक 15 महिना वीत आलं तरी कोणतीही कारवाई झालेली नाही। पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। आणि ज्या आई वडिलांनी जे काय त्या डॉक्टरांच्या त्या आई वडिलांना सुद्धा अजूनपर्यंत अटक झालेला नाही। मग मला एक विचारायचं आहे की हे जे शासन काय करत आहे, पोलीस प्रशासन काय करत आहे आतापर्यंत, की त्या महिलांना त्यांच्या कुटुंबांना अटक झालेला नाही। आणि हे जर असा प्रकार होत राहील तर इथून पुढे सुद्धा हेच प्रकार होत राहणार आहेत आणि आपल्या देशातील मुलींची संख्या कमी होत राहणार आहेत। आज देश निम्मा चालतोय ते मुलींच्यावरती चालतोय, लक्षात ठेवा। आणि जर हे तुम्ही थांबवलं नसेल तर आमच्या संघटनेमार्फत माननीय संस्थापक अध्यक्ष सागर कोरडे साहेब, बहुजन क्रांती दलित संघटनेचे आमचे अध्यक्ष, हे आम्ही सगळेजण या ठिकाणी आता हजर आहोत। तुम्ही जर कोणी ऐकलं नसाल तर आम्ही या ठिकाणी येऊन मोठं आंदोलन करीन, धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करीन, उपोषण आम्ही या ठिकाणी अंमल उपोषण करीन जर तुम्ही जर कोणत्याही प्रकारचं कारवाई। कोल्हापूर जिल्ह्याचे आहे, त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपद आहे, तरी सुद्धा त्यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार होतोय, काय वाटतं? म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं घडलं नसतं साहेब, असं पाहिजे आम्हाला। म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरोग्य मंत्र्यांना पण त्यांना हे त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती हे आक्षेप घ्यायला पाहिजे की बाबा अशा कोणत्या प्रकारचे घटना घडल्या नसले पाहिजे। तर स्त्रीगुण हत्या, गर्भपात, गर्भलिंग तपासणी ज्या ज्या दवाखान्यात होते त्या डॉक्टरांच्यावर किंवा त्या आई वडिलांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि गर्भपात हा का करायचा? मुली नको आहेत काय तुम्हाला? मुलंच पाहिजेत का? वंशाचा दिवा पाहिजे, मुलगी नको तुम्हाला? असं का? मुलीशिवाय जग चालतं काय? तर नाही, मुलींना जिवंत ठेवलं पाहिजे। आज त्या मुली जिवंत असत्या तर या देशाची म्हणजे या मुली चांगल्या हुद्द्यावर गेल्या असत्या, शिक्षण घेतलं असतं, उच्च दर्जावर राहिल्या असत्या। का मुली नको तुम्हाला? हे आई वडिलांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या डॉक्टरांच्यावर पण कारवाई, जे जे सामील आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। आज माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री या काय कमी आहेत काय? तर ह्या मुलींच्या, ह्या पण स्त्रियाच आहेत। या स्त्रिया एवढ्या हुशार आहेत तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत। आज का तुम्ही तुच्छ समजताय मुलींना? मुली सुद्धा एक धाडशी आहेत आणि मुली बरोबरीने राहतात मुलांच्या। दरम्यान प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा थेट इशारा संघटनेनं दिला आहे। तसेच येत्या काही दिवसात मागण्या मान्य न झाल्यास कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडलं जाईल, असा स्पष्ट इशारा सुद्धा बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे।
या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आता आंदोलक आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.